नमस्कार. आपण हेमंत ऋतुचर्या पाहतोय आणि हेमंत ऋतुचर्यामध्ये आपण खाण्याच्या दृष्टीने काय काय ऑप्शन्स आहेत या सीझनसाठी त्याचा विचार करतोय आणि त्याच्यामध्ये पुढचा विषय आहे तो म्हणजे दही. दही अतिशय पौष्टिक आहे. जो उत्साह वाढवणारा आहे, उत्तम प्रथिनं देणारा आहे. ज्यांना दूध पचत नाही त्या लोकांना दही पचू शकतं. त्यामुळे दुधाला पर्याय म्हणून दह्याचा विचार करता येऊ शकतो. अशा प्रकारचं हे दही आहे. पण दह्याचं किंवा दुधाचं एक महत्त्वाचं भाग आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये पाणी खूप मोठ्या प्रमाणात साठवलं जातं, म्हणून त्याला अभिसंधी असं म्हटलं जातं. आणि विशेषतः दही हे खूप अभिसंधी पण आहे. आणि पूर्वी उडदासाठी मी वापरलेला शब्द तो म्हणजे रक्त बिघडवणार आहे. त्यामुळे ज्यांना त्वचा विकार आहे, ज्यांना फुफ्फुसाचे त्रास आहे, सायनुसायटिस होणारे जे लोक आहेत, अशा लोकांनी दही वापरताना, दही खाताना अत्यंत सावध राहायला हवं. त्यामुळे दही प्रथिनयुक्त आहे म्हणून सरसकट सगळ्यांनी खावं असा आयुर्वेदाचा संदेश नाही. पण आपल्याला मानवत असेल, पचत असेल तर आपल्याला आपल्या पचनाप्रमाणे आणि आपल्याला जे मानवतं तेवढ्या प्रमाणात घ्यायला हरकत नाही. आता रोजच्या रोज कदाचित दही घेणं हे आपल्याला नाही मानवणार, पण आठवड्यातनं एकदा, आठवड्यातनं दोनदा, आठवड्यातनं तीनदा जसं काय आपल्याला मानेल त्याप्रमाणे आपल्याला दही घ्यायला हरकत नाही आपल्या आहारामध्ये. पण ज्यांना ते मानवतं त्यांच्यासाठी. पण ज्यांना दही खाल्ल्यावर सांधेदुखी होते किंवा ज्यांना कपाळ दुखायला लागतं, सर्दी होते, नाक लगेच चोंदल्यासारखं होतं, असे जर गोष्टी होत असतील तर त्यामुळे त्यांनी सावध राहावं आणि दही किती खावं याच्यावर नक्की विचार करावा. दही खाण्यासाठी प्रकार सांगितले, कारण दही हे पौष्टिक असल्यामुळे दही जसं आपण गेल्या वेळेला बघितलं की दूध जर आपल्याला घ्यायचं असेल औषध म्हणून तर दूध वेगवेगळ्या प्रकारे घेता येतं, तसं दहीही वेगळ्या वेगळ्या प्रकारे घेता येतं, जेणेकरून त्या दह्याचे गुणधर्म थोडेसे परिवर्तित करून ते आपल्याला शरीराला मानवतील अशा स्वरूपाचं ते दही करून घेता येतं आणि त्याप्रमाणे आपण दह्याचा उपयोग करू शकतो. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे त्या म्हणजे दह्यामध्ये थोडीशी आवळा पावडर घालून खाणं. दुसरी गोष्ट आहे की थोडीशी साखर घालून खाणं. तिसरी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये साजूक तूप मिसळून खाणं. या सगळ्या गोष्टी ज्यांना दही औषध म्हणून किंवा कुठल्याही प्रकारे खाण्याची आवश्यकता आहे त्या लोकांना दही जर नॉर्मल दही हे जर मानत नसेल किंवा त्याने त्रास होत असेल तर या प्रकारे विचार करून बघायला काही हरकत नाही, अशा स्वरूपाचं ते आहे. तसंच मूग डाळीचं वरण हे थोडंसं मिसळून त्याबरोबर सुद्धा घेण्यासाठी हरकत नाही, पण तुरीचं संबंध येऊ नये असा त्यातला भाग आहे. आणि ह्याच्यातूनच तो ताकास्तूर लागणं किंवा न लागणं हा जो ही जी म्हण आली आहे त्याच्या ठिकाणी तुरीची डाळ आणि दही किंवा ताक हे कधी एकत्र घेऊ नये असा एक संकेत आहे. आणि त्यामुळे आपल्याला पित्ताचे विकार होऊ शकतात. त्यामुळे हे दोन्ही एकत्र खाऊ नयेत. पण दह्यासाठी इथे वेगळं आहे. या पद्धतीने आपण जर दही खाल्लं तर आपल्याला दही फारसं त्रास देणार नाही. याचा अर्थ आपण ते नियमित खायला पाहिजे त्रास होत असतानाही असा त्याचा अर्थ नाही आहे. पण दही खाता येऊ शकतं, कारण दही खाण्यासाठी हेच दिवस आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगून एक न नित्यम न नक्तं, मला दही रात्री खायचं नाही आणि रोजच्या रोज खायचं नाही असं एक निश्चित असा नियम आयुर्वेदात सांगितला जातो. त्याप्रमाणे आपण जर ते पाळलं तर आपल्या देहापासून त्रास होणार नाही, देहाचे जास्तीत जास्त फायदे आपण मिळवू शकू आणि दही आपल्याला जसं गुणकारी आहे ते खरंच गुण आपल्या आरोग्यात दिसतील ह्याची मला खात्री आहे. मग त्याच्यामध्ये पुन्हा आहेच, म्हशीचं घ्यावं का गाईचं घ्यावं. गाईचं अर्थाचं थोडंसं तुरट लागतं पण छान लागतं. म्हशीच्या दुधाचं जे दही आहे ते थोडंसं पुष्टी जास्त देतं पण आळशीपणा पण देतं. त्यामुळे ज्यांना वजन पटकन वाढवणं आहे, ज्यांना पुष्टीची गरज आहे, ज्यांना झोप लागत नाही अशी समस्या आहे त्या लोकांनी म्हशीच्या दुधाचं दही वापरून
त्याचा फायदा घेता येतो. योग्य वेळेला ते बंद करायला पाहिजे हे तुमचे वैद्य तुम्हाला सांगतील, किंवा तुम्ही तुमच्या अनुभवाप्रमाणे ते करूही शकता. हं. सध्या इतकंच पुरे. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि रेग्युलर व्हिजिट पण करा. हं. जय जय रघुवीर समर्थ.